शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीला आळा घालण्यासाठी तसेच वाहतूक विनिमय अधिक परिणामकारक करण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेत प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. बैठकीत वाहतूक पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या प्रमुख मार्गांची माहिती सादर करत तात्काळ यामध्ये सुधारणा करण्याची मागणी केली. यावर प्रशासक मंजुलक्ष्मी यांनी शहराच्या प्रमुख प्रवेशद्वारांवर गॅन्ट्री बसवून दिशादर्शक लावण्याचे तसेच आवश्यक ठिकाणी माहिती फलक, सावधान फलक आणि थर्मोप्लास्ट पट्टे बसवण्याचे आदेश दिले. व्यावसायिक आस्थापनांकडील पार्किंगचा योग्य वापर होत आहे का याची नगररचना विभागाने तपासणी करावी अशीही त्यांनी स्पष्ट सूचना दिल्या. प्रकल्प विभागाने 2025 व 26 मध्ये राबविण्यात येणाऱ्या रोड विनिमय उपाययोजनांची माहिती सादर केली. सदर अतिक्रमण विभागाने शहरातील रस्त्यांवरील फेरीवाल्यांच्या विनापरवाना अतिक्रमणावर सुरू असलेल्या कारवाईचा आढावा दिला. विभागीय कार्यालयातील उपशहर अभियंत्यांनी त्यांच्या विभागांतर्गत करण्यात आलेल्या रस्ते सुधारणा कामांची माहिती मांडली. अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी वाहतूक पोलीस विभाग आणि अतिक्रमण विभागाने रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यासाठी दैनंदिन कारवाई सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्या. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, शहर अभियंता रमेश मस्कर, उपशहर अभियंता महादेव फुलारी, सुरेश पाटील यांच्यासह विविध प्रकल्प विभागाचे अभियंता यांच्यासह मनपाचे अधिकारी उपस्थित होते.